राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. लोअर परळ वरळी सामाजिक विकास संस्थेच्या वतीने ज्येष्ठ नागरिक योग गुरु शिष्य शालेय विद्यार्थ्यांना व रक्तदात्यांचा सन्मान सोहळा संपन्न. लोअर परळ वरळी सामाजिक विकास संस्थेच्या वतीने कैलासवासी वसंतदेव पाटकर व कैलासवासी संतोष वसंत पाटकर यांच्या स्मरणार्थ ज्येष्ठ नागरिक योग गुरु शिष्य शालेय गुणवंत विद्यार्थी व रक्तदात्यांचा सन्मान शनिवार दिनांक 26 जुलै रोजी लोअर परळ विश्वकमल सोसायटीच्या सभागृहात येथे आमदार महेश सावंत व आमदार सुनील शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान सोहळा जुन्या आठवणींना उजाळा देत आनंदमय वातावरणात संपन्न झाला. कैलासवासी वसंतदेव पाटकर व कैलासवासी संतोष वसंत पाटकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत भावगीतातून उपस्थितांना आनंद देत कार्यक्रमाची सुंदर सुरुवात झाली. आमदार महेश सावंत यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत सांगताना गरिबीतून वाटचाल व जिद्दीतून काम करत राहिलो. समाजकारण करता करता राजकारण. उद्धव ठाकरे साहेबांनी सामान्य माणसाला असामान्य केले असे मत व्यक्त केले. समाजामुळे आम्ही आमदार झालो असून तुम्ही मान सन्मान दिला म्हणून केवळ खुर्चीवरच बसून राहायचे नाही. ईश्वराने सुबुद्धी द्यावं व काम करण्याची ताकद द्यावी. समाजाची सेवा आम्ही करत राहू असे मत आमदार सुनील शिंदे यांनी व्यक्त केले. महेश सावंत व सुनील शिंदे दोन्ही आमदारांनी समाजसेवक प्रकाश पाटकर यांचे सामाजिक कार्य अनेक वर्षानुवर्षे आम्ही पाहत आलो असून प्रकाश पाटकर यांच्या समाजकार्याला आमदारांनी शुभेच्छा दिल्या व शारदा कॉम्प्युटरचे मालक गणेश परब यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत भविष्यात यशस्वी वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. 107 वेळा रक्तदान करणाऱ्या विलास गाडगावकर यांचा सन्मान करण्यात आला. त्यांनी रक्तदानाचे महत्त्व उपस्थित जनतेला पटवून दिले. योग गुरु शिष्यांचाही सन्मान झाल्यानंतर योग गुरूंनी सध्याच्या जीवनशैलीमध्ये योगाचे महत्त्व पटवून दिले. सन्मान सोहळा संपन्न होत असताना ज्या आईच्या पाठबळातून प्रकाश पाटकर घडले त्यांच्या मातोश्री सुंदराबाई पाटकर यांना दोन्ही आमदारांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रकाश पाटकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना राजकीय पदाची अपेक्षा न करता निवडणूक लढवण्याबाबत चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना निवडणूक लढण्याऐवजी भावी आयुष्यात ज्येष्ठांची सेवा करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला व त्या अनुषंगाने काम चालू असल्याच्याही त्यांनी आपल्या मनोगतात आपली भावना व्यक्त केली. समाजसेवक प्रकाश पाटकर यांनी जीवन प्रवासात अनेक चांगल्या माणसांशी संबंध जोपासत जनसंपर्कातून अनेक व्यक्तिमत्वांशी मैत्री जपली असून ज्या ज्या वेळी ते विविध समाजकार्य हाती घेतात त्या त्यावेळी अनेक देणगीरूपी हात पुढे येतात व गरजवंतांना योग्य प्रकारे मदत पोचवण्याचे काम ते करत असतात. बंधू कैलासवासी संतोष वसंत पाटकर यांच्या वर्षश्राद्ध दिनी विविध सामाजिक उपक्रम राबवणार असल्याचे समाजसेवक प्रकाश पाटकर यांनी माहिती देत उपस्थित मान्यवरांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले. रणजित गाडीगावकर यांनी सूत्रसंचालन करत विविध क्षेत्रातील उपस्थित मान्यवरांचे व जनतेचे आभार मानले. आनंदी मनमोकळ्या वातावरणात सन्मान सोहळा संपन्न झाला. सर्वांनी त्यांचं शरीर इथं नाही परंतु त्यांची आत्मा कुठे असो त्यांचा आशीर्वाद आपल्याशी सदैव पाठीशी आहे. त्यांची शक्ती आपल्याशी सदैव पाठीशी आहे अशा या ठिकाणी त्यांना आपण श्रद्धांजली समर्पित करीत आहोत. सर्वांनी 3 वेळेस ओमच्या ध्वनीचं उच्चारण करायचं आहे. त्यानंतर गायत्री मंत्र बोलून आपण 1 मिनिट मौन धारण करायचं. तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. विविध कार्यक्रमांनी इथे आज आम्हाला बोलवला आणि या विभागाचे स्थानिक आमदार माननीय सुनीलजी शिंदे, प्रकाश पाटकर साहेब आमचे जुने स्नेही आमचा चव्हाण आणि जमलेले सगळे आपले ज्येष्ठ नागरिक बांधव भगिनी. मी 2 मिनिटात 2-5 मिनिटात प्रकाश पाटकर यांचं पुस्तक वाचलं आणि वाचता वाचता मला माझं लहानपण आठवलं. कारण शेवटी आम्ही सुद्धा मिल कामगारांची मुलं, संपाचा अनुभव आम्ही बघितला. शाळेत पुस्तकं नव्हती. स्वामी समर्थ क्रीडा मंडळ तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, त्यांनी माझा 2 वर्षाचा
शिक्षणाचा खर्च उचलला, त्यानंतर नाईट कॉलेज 10वीच्या नंतर, त्यानंतर नोकरी BMCत लागलो नशिबाने. आमच्या माननीय मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या सहकार्याने आम्ही लागलो. तर जास्त दिवस मी जी साऊथ मध्ये काढले, त्यामुळे नेहमी सगळ्यांना जी साऊथ मध्ये काही कामं असतील तर लगेच करायचं. परंतु समाज राजकारणाची पहिली पायरी समाजकारण आहे आणि आमची जडणघडण म्हणजे शिंदे साहेबांची असू दे किंवा माझी किंवा सगळ्यांची जडणघडण हे आमची सामाजिक संस्थेमधूनच झालेलं आहे. मध्ये नवरात्र असेल, गणपती असेल, उत्सव मंडळ, सत्यनारायण आमचा महत्वाचा. मला म्हणजे शेवटी बघा या समाजामध्ये नाव किंवा विश्वास संपादन करायचा असतो आणि त्याला मला माध्यम मिळाला. जसं लोअरपर्यंत सामाजिक संस्था 41 वर्ष आहे, तशी माझी संस्था सुद्धा स्वामी समर्थ किनामुळे 83 वर्ष करते आणि त्या माध्यमातून सगळ्याच आम्ही करत होतो. म्हणजे व्यायामशाळा आहे, बालवाडी आहे, पुस्तक पेढी आहे, वाचनालय आहे, शैक्षणिक आहे, नाट्य स्पर्धा आहे, नाट्य म्हणजे काय म्हणतात ते राज्य नाट्यमध्ये, कामगार कल्याण एकांकिक मध्ये सुद्धा आम्ही सादर करत होतो किंवा स्वतःची कबड्डीचे संघ होता. त्यामुळे मला आणि मी जवळजवळ मला वाटतं 92 पासून आजपर्यंत सेक्रेटरी मीच आहे त्या संस्थेचा. म्हणजे विचार करा किती वर्ष आहे. त्यामुळे मला एवढा म्हणजे त्याबरोबर मला त्याची पोचपावती म्हणून माननीय पक्षप्रमुख आणि शाखा प्रमुख केलं त्या काळात आणि एक संस्थेला सुद्धा जोड मिळाली आणि काम करत राहिलो. कधी मागे वळून बघितलं नाही. भले अन्याय साहेबांवरती पण खूप अन्याय झाला, परंतु त्यांनी सुद्धा कधी मागे बघितला नाही. पुढे 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 तसंच आम्ही सुद्धा कधी मागे वळून बघितलं नाही. जिद्दही नेहमी कायम अंगात आमच्या भिनलेली होती लहानपणापासून. कारण कष्टाचे दिवस का बघितलेले होते. कारण जिद्द काय असते तिला माणसाला कष्ट किंवा परिस्थितीला मात करतो त्याची जिद्द मोठी असते आणि परिस्थितीला मात आपण लहानपणापासून करत आलो. आणि रक्तदान शिबिर म्हटलं तर मी वयाच्या 16व्या वर्षी स्वर्गीय भाऊराव पाटील तुम्हाला माहिती असतील, त्यांच्या स्मृती दिनानिमित्त. कारण भाऊराव पाटलांनी सुद्धा कधी राजकारण केलं नाही, जो येईल त्याला मदत करत आणि त्यांचा स्मृती दिन होता पहिला. तेव्हा मी रक्तदान 16 वर्षी पहिला रक्तदान केला. त्या आज तक मी रक्तदान करत असतो आणि रक्तदान मी दरवर्षी रक्तदान घेतो. म्हणजे मुंबईतला कुठल्याही रुग्णाला रक्तदान मिळत नसेल तर कधी रात्री मला मुंबईतल्या सगळ्या रक्तपेढींना मी रक्तदान करतो. कारण आता विभाग प्रमुख झाल्यामुळे मी दरवर्षी बाळासाहेबांचा स्मृती दिन असेल त्या दिवशी धारावी, वडाळे आणि प्रभादेवी शिंदे साहेब येतात आमच्या रक्तदान शिबिराला. दरवर्षी न चुकता रक्तदान गेली 4 वर्ष तर सातत्याने घेतो. नाहीतर आम्ही सुरुवातीला मी सह्याद्री प्रतिष्ठान म्हणून माझी संस्था होती त्याच्या माध्यमातून दरवर्षी रक्तदान शिबिर घेतो. एवढंच बोलायचं होतं की आज समाजकारण करता करता राजकारणात वळलो. राजकारण करता करता आज माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी एक सामान्य माणसाला असामान्य केला. स्वप्नात सुद्धा मी आमदार होईन असं मी कधी बघत नव्हतो. आम्ही एक साधी पायरी यांना माहिती होती, एक नगरसेवकाची पायरी आम्ही बघत होतो की नगरसेवक आम्हाला बनायचं. कारण आवड होती काम, सामाजिक काम करण्याची. नगरसेवक मिळाल्यानंतर स्थानिक लोकांचे काही प्रश्न असतील ते सोडवू शकतो असतो. परंतु नशिबाच्या फेऱ्या कधी चुकतील आणि कधी वळतील किंवा काय होईल उद्या हे आज कळणार नाही. आणि सामाजिक विकास संस्था म्हणजे या संस्थेचं मी आदत निघालीत नाही. अगदी विरार पासून त्या वज्रेश्वरी पर्यंत प्रत्येक कार्यक्रम मला शक्य होईल तिथे मी अटेंड केलेला आहे. प्रकाश पाटकर यांची सामाजिक भावना, त्यांचे सामाजिक तळमळ याबद्दल आपल्याकडे शब्द अपुरे पडतात. काही लोक असतात काम करत असतात याच्यातनं काहीतरी मिळेल म्हणून. काही लोक अशा तऱ्हेने काम करतात की मला मानसिक समाधान मिळेल. मानसिक समाधानासाठी काम करणारे प्रकाश पाटकर. आता मी आईला विचारलं तुमचं वय किती आहे? 84 वर्ष. देव करून तिच्या 100वीला देखील आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी आज ते अनेक असे चेहरे की ते ह्या सगळ्या प्रत्येक चेहऱ्याचं या विभागामध्ये ना कुठेतरी योगदान आहे. मी इथे बसलेल्या 70% लोकांबद्दल बोलू शकतो. आता प्रत्येकाचं या विभागाशी कुठे ना कुठे योगदान आहे. विलास सरांची आता त्यांची ख्याती आहे रक्तदानाबरोबर. आणि या सगळ्या गोष्टींसाठी कधीतरी कुठेतरी एकत्र येऊन या सगळ्या गोष्टीचं कौतुक व्हायला पाहिजे होतं. ही भावना फक्त कोणाकडे असू शकते तर ज्याच्याकडे निस्वार्थी भावना आहे, ज्याच्याकडे निस्वार्थी राजकारणाची एक स्वतःची वृत्ती आहे. असे प्रकाश पाटकर आणि त्यांचे सहकारी यांनी ही अशी मंडळी या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन करू शकतात. आज लोहपैवाडी सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून आज हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. व्यासपीठावर आमच्या सर्वेसर्वा मातोश्री सुंदराबाई पाटकर, फार महान काम त्या माऊलीने केलं
आणि तिच्या पोटी आम्ही जन्म घेतला. आणि आज आमची माऊली 83 वर्षाची आहे. अभिमानाची गोष्ट आहे. तिची माऊली आज पण आमच्या पुऱ्या कुटुंबाच्या पाठीमागे भक्क उभी आहे. आम्ही फक्त सकाळी नाश्ता करतो आणि रात्री जेवायला येतो. बाकी सगळं काम आमची माऊली करत असते. तसेच आमचे वडील, ज्याने आम्हाला ह्या भूतलावर आणलं, ज्याने आम्हाला ही दिशा दाखवली, ज्याने आमचं जीवन घडवलं, आणि आम्ही संपूर्ण धुरू कंपाऊंड मध्ये सर्वात गरीब म्हणून कुटुंब हे आमचं होतं. 3 दिवस उपाशी राहणारी आम्ही व्यक्ती. आम्ही 4 भाऊ आणि 1 बहीण. 3 दिवस उपाशी असणारे आम्ही माणसं. तो काळ फार वाईट होता. तो काळ खडखड होता. आज तो काळ नाहीये. आज आम्ही त्या आई वडिलांच्या आशीर्वादाने, आई वडिलांच्या कृपेने आज आम्ही या जमिनीला धरून पुढे पुढे प्रवास करीत आहोत. 1965 मध्ये माझा जन्म कमलामिरीच्या फुटपाथवर झालेला आहे. माझे वडील कमलामिरीमध्ये पीटर मधून कामाला होते. आमची पहिली 11 झोपडी होती. अंजू, आठवते का? आठवते? गौरी बुडवाडकर आठवते का? 11 जण फक्त आम्ही या धुरू कंपाऊंड मध्ये पहिले आलो. या मैदानामध्ये, हे मैदान होतं, ते रान होतं, जंगल होतं. फक्त इथे गुरा चरत होती आणि एक विहीर होती. त्याच्यामध्ये फक्त आम्ही 11 जण आलो. 1965 मध्ये माझा फुटपाथवर जन्म झाला. माझ्या बहिणीचा देखील त्याच्या आधी झाला जन्म. आणि त्यानंतर महानगरपालिकेने आम्हाला स्थलांतरित केलं ह्या मैदानावर. आणि या मैदानावर स्थलांतरित केल्यानंतर आम्ही या ठिकाणी, याच मैदानामध्ये आम्ही लहानाचे मोठे होऊन आज आम्ही हे सामाजिक कार्य काय असतं, कसं करतात, ह्याचं बाळकडू मला खऱ्या अर्थाने धुरू कंपाऊंड मधल्या रहिवाशाने दिलेलं आहे. आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याचं काम मी केलेलं आहे. मी मोठेपणा सांगत नाहीये. आज रणजितने आठवण करून दिली. 4 धर्मशाळा आम्ही चालू केलेल्या आहेत. आणि 4 धर्मशाळांमध्ये आज 6,500 पेशंट आहेत. 6,500 पेशंटची आम्ही सेवा करत आहोत अहोरात्र. 4,000 लोकांना आम्ही सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, रात्री चहा, संध्याकाळी चहा बिस्किट आणि पुन्हा रात्री जेवण, अशा 3 कॅन्टीन आम्ही चालू केलेल्या आहेत फक्त गरीब लोकांसाठी. आणि सकाळी जेवण, नाश्तापासून रात्रीपर्यंत जेवण फक्त 50 रुपयामध्ये. आणि 50 रुपयामध्ये 24 तास राहण्याची व्यवस्था. सुसज्ज अशा आम्ही 4 बिल्डिंग एक्वायर केलेल्या आहेत. जे मध्ये आमची 5 माळची बिल्डिंग आहे. सेंट जॉर्ज मध्ये 7 माळची बिल्डिंग आहे. परेलला हिंदवाताच्या इथे 5 माळची बिल्डिंग आहे. आणि त्यानंतर दुसरी टाटा हॉस्पिटलच्या आतमध्ये जे बीजेपीचं कार्यालय आहे तिथे 7 माळची बिल्डिंग आहे. 5 माळे होते, परंतु तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मला एक संधी मिळाली आणि माझ्या मागे एक भक्कम व्यक्ती उभा राहिला. आणि 5 करोडचा खर्च करून 2 माळे आम्ही वाढवलेले आहेत. 2 माळे 75 करून आम्ही वाढवून घेतलेले आहेत. आणि त्यामुळे जे बाहेरून पेशंट येतात, ज्यांना इथे कोणी आसरा नसतो, ज्यांचा कोणी नसतो, त्यांच्या मागे फक्त संत गाडगे बाबा उभे असतात. आम्ही नाही. आम्ही त्यांच्या पायाखाली फक्त सेवक आहोत. त्यामुळे आम्ही ती सेवा करतो. आणि याचं साक्षात प्रत्यक्ष आमचे वाडकर आहेत, परब सर आहेत, कामत साहेब आहेत, प्रकाश चव्हाण प्रबोधन विभागातील नामवंत व्यक्तिमत्व आहेत. आज कामगार नगर जो पूर्ण झोपडपट्टी विभाग आहे त्याचे अध्यक्ष आहेत. आणि टोटली कमीत कमी 15 बिल्डिंगचा प्रपोजल ते हाताळत आहे प्रकाश चव्हाणचे निस्वार्थपणे. आणि हे सगळं करत असते वेळी फक्त सेवा 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 हा धुळात आम्ही आकारलेला आहे. या धुरू कंपाऊंड मध्ये आम्ही लहानाचे मोठे झाल्यानंतर ह्याच बिल्डिंग मध्ये मी पहिला झोपडपट्टीमध्ये स्लम रिडेव्हलपमेंट मार्फत आम्ही पहिली गणली सुधारणा केली. त्यांचा संडास बांधले, लाईट बनवली. 18 वर्ष मी स्वतः सेक्रेटरी होतो. 2 रुपये वर्गणीवर आम्ही हे सगळं चालू केलं. स्वतः मी गटार साफ केलेली आहेत, स्वतः संडास साफ केलेले आहेत. कोणी सांगेल आहेत, वस्तुस्थिती आहेत, साक्षीदार आहेत. विलासची आई साक्षीदार आहे. इथे गाडीगावकर आपले हे आहेत,
आम्ही हे सगळं काम केलं आणि हे करण्यामागे उद्दिष्ट होतं फक्त आमच्या हातून सेवा झालेली आहे. आज ही बिल्डिंग उभी राहिलेली आहे. या बिल्डिंग मध्ये देखील प्रथम जो मान होता, पहिला काम करण्याचं उद्दिष्ट होतं, ते देखील आम्हीच केलेलं आहे आणि त्यामुळे आपली 7 माळ्याची बिल्डिंग आज उभी राहिलेली आहे. आणि आज आपण गुण्यागोविंदाने सर्व आनंदात आपण राहत आहोत. आज आम्ही हे सगळं करतो आहोत फक्त तुमच्या आशीर्वादामुळे, तुमच्या कृपेमुळे. आणि आज माझे वडील वसंतदेव पाटकर यांच्या स्मरणार्थ तसेच आमचे दुसरे बंधू संतोष पाटकर आज आपल्यात नाही आहे. 10वा महिना चालू झालेला आहे काल 23 तारीखपासून आणि वर्ष पण झालेलं नाहीये. परंतु गेल्या 13 तारीखला आम्ही त्यांच्या स्मरणार्थ वज्रेश्वरी या ठिकाणी 4 लाखाचं साहित्य वाटप केलेलं आहे. साक्षीदारी ते आहेत. बेंच पासून, चादरी पासून, टॉवेला पासून सर्व वस्तू आम्ही त्या ठिकाणी आम्ही दिलेल्या आहेत. हे करण्याचं उद्दिष्ट एकच आहे, आमच्याकडे पैसे नाहीयेत, आत्मीयता आहे, तळमळ आहे आणि आमच्याकडे जिद्द आहे. मी कोणी श्रीमंत व्यक्ती नाहीये, पैसेवाला नाहीये. या बिल्डिंग मध्ये अजून देखील गरीब व्यक्ती म्हणून प्रकाश पाटकरच आहे, बाकी सगळे करोडपती आहेत. मी असं म्हणणार नाहीये. परंतु जी आमच्याकडे जिद्द आहे, ताकद आहे, ती आमच्या आई वडिलांची पुण्याई आहे म्हणून आम्ही ते करत आहोत. आज या ठिकाणी हा कार्यक्रम मी घेतलेला आहे तो फक्त तुमच्यासाठी आणि तुम्ही फक्त आशीर्वाद आम्हाला द्यावेत आणि आम्ही पुढे वाटचाल करावी ही अनुभव आहे, माझ्या इच्छा आहे आणि ती इच्छा मी पुरी करणार असे मी बोलू इच्छितो. आज रणजित घारीगावकर आपण बोललात या ठिकाणी कुठलाही पक्ष जॉईन करा आणि पक्षामध्ये या. परंतु मी 60 वर्ष माझं पूर्ण होईल आता 3 महिन्यानंतर, 60 वर्षानंतर. त्यानंतर शहापूर येथे आम्ही 10 एकर जागा घेतलेली आहे आणि तिथे एक वृद्धाश्रम आणि गोशाळा बांधण्याचं काम आम्ही चालू करत आहोत आणि ते काम आम्ही कधीच देणार आहोत आणि तेच माझं खरं काम असणार, तेच माझं कार्य असणार आणि तीच माझी आई वडिलांची पुण्याई असणार. काम चालू झालेलं आहे, जागा लँड वगैरे सगळी झालेली आहे, लाईट झालेली आहे, पाणी आलेलं आहे. फक्त बांधकाम पावसाळ्यानंतर आम्ही चालू करत आहोत. तर त्या ठिकाणी ते पूर्ण व्हावं यासाठी सर्व तुमच्या लोकांच्या शुभेच्छा असाव्यात. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.